हे टेबल मॅट कसं विणायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहा. आणि त्यानंतर याच टेबल मॅटपासून डॉलची एक डिझाईन कशी बनवली ते आपण पाहिलेलं आहे पार्ट 1मध्ये. आता या सेकंड पार्टमध्ये आपण याच स्कर्ट आपण ठेवलेला आहे डॉलचं, तसंच फक्त आपण टॉप विणून घेणार आहोत आणि डॉलचा ड्रेससाठी एक वेगळा असा लुक आपण याचा तयार करणार आहोत. पहिला जो व्हिडिओ होता, पहिला जो डॉलचा पार्ट होता, तेही डिझाईन खूप सुंदर आहे, तेही पाहिले नसेल तर पहा. आणि त्या डॉलच्या जो आपण व्हिडिओ आहे पार्ट 1मध्ये जे स्कर्ट बनवलेलं आहे ते स्कर्ट आपण इथे तसंच ठेवलेलं आहे. खूप सुंदर असं स्कर्ट आपण बनवून घेतलेलं होतं. आपल्याला काय करायचं होतं, टेबल मॅट आहे ते फोल्ड करायचं होतं मधून आणि ते थोडंसं जी किनार आहे ते टेबल मॅटची ती आपल्याला हे तुम्ही पाहू शकत असाल की ग्रीन कलर, आपल्याला ग्रीन आणि जो पांढरा कलर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, त्याची आपल्याला बॉर्डर हवी आहे. दोन्ही जे काठ आहेत ते एकत्र घ्यायचे नाही. जे दोन्ही काठ एकत्र घेतले तर डॉलच्या ड्रेससाठी दोन असे लेअर तयार होणार नाहीत. त्यामुळे वेगवेगळे एक मोठा आणि एक छोटासा घ्यायचं आणि अटॅच करून घ्यायचं. यावर स्कर्ट आणि त्यानंतर आपल्याला विणायचं आहे टॉप. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 16 चेन बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती 35 डबल क्रोशे विणून घेणार आहे. हा होईल पहिला राऊंड. पहिला राऊंड विणून झाला की नंतर आपल्याला बनवायचे आहेत 10 डबल क्रोशे. फक्त आपण फ्रंटचा जो भाग आहे तो कव्हर करून घेणार आहोत फक्त. त्यासाठी आपल्याला फक्त 10 डबल क्रोशे लागणार आहेत. तुमची डॉल छोटी मोठी असेल त्यानुसार ॲडजस्ट करून घ्या. इथे आपण 10 डबल क्रोशे विणून घेणार आहोत आणि त्यानंतर असेच 2 राऊंड विणणार आहोत व तिसरा जो राऊंड असणार आहे तो 1 डबल क्रोशा, 1 चेन या पद्धतीने विणायचा आणि नंतर ग्रीन कलरने बॉर्डर देऊन घ्यायची. डॉलचा सुंदर असा ड्रेस तयार होईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं जे बेल बटन आहे ते प्रेस करून ऑलवर क्लिक करा. हे पहा 2 राऊंड आपले झालेत.
डॉलचा जो हा ड्रेस आहे तो स्कर्ट आणि टॉप टाईप याच्यामध्ये आपण विणत आहोत. तर हे जे स्कर्ट आहे त्याच्यावरती हा टॉप व्यवस्थितरित्या दिसला पाहिजे, त्यासाठी मी शेवटचा जो राऊंड आहे तो एक डबल क्रोशे एक चेन या पद्धतीने वाढवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता ग्रीन कलरने बॉर्डर देऊन घ्यायची. खूप सोपा आणि सुंदर असा हा ड्रेस आहे. आवडला तर नक्की ट्राय करा. हा जो ड्रेस आहे तो आपण टेबल मॅट पासून किंवा थालपासून विणलेला आहे, बनवलेला आहे. जर तुम्हाला असं बनवायचा नसेल तर सिंपल काय करायचं, हे पहा 1 2 3 4 आणि 5 राऊंड विणायचे. त्यानंतर व्हाईट कलरने पांढऱ्या कलरने एक राऊंड विणायचा आणि ग्रीन कलरने बॉर्डर द्यायची. त्यानंतर 4 राऊंड विणा आणि त्यानंतर एक हा जो राऊंड आहे पांढरा तो सोडवायचा आणि त्याच्या आतमधून विणून घ्यायचं. तसे 4 विणायचे, एक येलो कलर एक पिंक कलर या पद्धतीने 2 कलरचं कॉम्बिनेशन करायचं. आणि त्यानंतर शेवटी हाईट कवर झाली की नंतर शेवटचा राऊंड आहे तो ग्रीन कलर आपल्याला काय करायचं आहे, पांढऱ्या कलरने विणायचा आहे आणि नंतर हिरव्या कलरने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने तुमचा हा ड्रेस तयार होईल. सेम मी थालपासून ड्रेस विणलेला आहे. तुम्हाला जर तसा विणायचा असेल तर तुम्ही तसा विणू शकता. इथे डॉलचा ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही या ड्रेसचा या अशा पद्धतीने लुक करू शकतात. असं फोल्ड करायचं किंवा सिंपल हे असं 2 ते 3 पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकतात. हे असंही सुंदर दिसतो हा ड्रेस. किंवा वरचा जो राऊंड आहे तो फोल्ड करायचा, खालचा आणि वरचा दोन्ही राऊंड फोल्ड करायचे, तसाही एक येतो. त्यानंतर असं सिंपल ठेवायचे. 3 पद्धतीने तुम्ही हा ड्रेस डेकोरेट करू शकता. खूप सुंदर अशी डॉलची डिझाईन आपली तयार झालेली आहे. पहा, स्कर्ट आणि टॉप टाईप असा आपण हा ड्रेस जो आहे तो विणलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय, टेक केअर.